कोपरगाव मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री आशुतोषदादा काळे यांच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला। यातून मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलला। मतदारसंघातील वाहतूक दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांसाठी दादांच्या माध्यमातून 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला। यातून सावळी विहीर कोपरगाव रस्त्यासाठी 191 कोटी रुपये, राज्यमार्ग 65, वडगाव पान झगडे फाटा, कोपरगाव, उक्कडगाव, वैजापूर रस्ता तसेच देरडे फाटा, भरवस फाटा रस्ता आदींसह अनेक रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झालाय। यातून अनेक कामे पूर्ण झाली तर काही प्रगतीपथावर आहेत। वारी येथे गोदावरी नदीवरील पूल, धामोरी येथील गोई नदीवरील पूल, पूर्व भागात राज्यमार्ग 65 वर कोळ नदीवरील पूल आदी प्रमुख रस्ते व पूल बांधणीकरिता कोट्यावधी रुपये निधी दादांनी खेचून आणलाय। यामुळे मतदारसंघातील ग्रामीण व शहरी रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागलाय। ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतून ग्रामीण भागातील खेडोपाडी पिण्याच्या पाण्यासाठी 276 कोटी रुपये इतका भरीव निधी उपलब्ध झालाय। यामुळे मतदारसंघातील सुमारे 71 गावांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण कायमची संपुष्टात येणार आहे। कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नांसंबंधी पाठपुरावा करत 5 नंबर साठवण तलावासाठी निधी मंजूर करून आणत ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्णत्वास नेत शहराचा पाण्याचा प्रश्न दादांनी कायमस्वरूपी निकाली काढलाय। पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 100 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य असणाऱ्या गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी 300 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करून आणलाय। तसेच पूर्णतांबा येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीसाठी 25 लाख रुपये, तर मंजूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीसाठी 41 कोटी 51 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध झालाय। उर्वरित कामे देखील येणाऱ्या काळात पूर्णत्वास जाणार आहेत। त्याचबरोबर गोदावरी नदी संवर्धनासाठी 20 कोटी रुपये, तर राघोबदादा वाडा संवर्धनासाठी 7.78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। कोपरगाव शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्ते, उद्याने, व्यापारी संकुले, रस्ते, हद्दवाढ झालेल्या भागातील विकास, विविध समाजांना सामाजिक सभागृह आदींच्या विकासासाठी 150 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध झाला असून प्रशस्त सुसज्ज अशा सोयी सुविधा उपलब्ध झाल्यामुळे स्वाभाविकपणे शहराच्या अंतर्गत स्वच्छतेबरोबरच सौंदर्यात कमालीची भर पडली आहे। कोपरगाव शहरातील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर निवासासाठी 1.66 कोटी रुपये, क स्तर व व स्तर न्यायालय इमारतीसाठी 38.60 कोटी रुपये, उपजिल्हा रुग्णालयासाठी 28.84 कोटी रुपये, ग्रामीण पोलीस स्टेशन व कर्मचारी वसाहतीसाठी 28.50 कोटी रुपये, पंचायत समिती इमारत व फर्निचरसाठी 2 कोटी 67 लाख रुपये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत बांधकामासाठी 7 कोटी 66 लाख रुपये, नगर परिषद इमारत व फर्निचरसाठी 2 कोटी 50 लाख रुपये, तहसील कार्यालय फर्निचरसाठी 1 कोटी 66 लाख रुपये, मतदारसंघातील 25 तलाठी कार्यालयांसाठी 5.33 कोटी रुपये इतका भरीव निधी आमदार आशुतोषदादांनी शासकीय इमारतींसाठी उपलब्ध करून दिलाय। ऐतिहासिक, पौराणिक आणि आध्यात्मिक अशा तिहेरी संगमाचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या गोदावरी नदीकाठीवरील कोपरगाव मतदारसंघातील देवस्थानांच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी तीर्थक्षेत्र विकासातून सुमारे 11 कोटी रुपये इतका निधी दादांनी मिळवून दिलाय। मतदारसंघातील शेतीसाठी जलसंधारणाची गरज ओळखून 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। यातील 12 कोटी 13 लाख रुपयांच्या कामातून मतदारसंघातील अनेक गावात पाझर तलाव, साठवण बंधारे दुरुस्ती आणि नाला खोलीकरण कामे पूर्ण झाली आहेत। त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढून भूजल पातळीत देखील वाढ होणार आहे। वेस सोयगाव येथील शेती सिंचनासाठी व रूपांतरित साठवण तलाव योजनांसाठी 9 कोटी 98 लाख 85 हजार रुपये इतका भरीव निधी दादांनी मिळवून दिलाय। तसेच निळवंडे कालवे व चाऱ्या होण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केलाय। शिर्डी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये नाईट लँडिंग कार्गो विमानसेवा सुरू व्हावी व विमानतळाचा विकास व्हावा यासाठी 1514 कोटी रुपयांच्या भरीव निधीची पूर्तता केली आहे। परिणामी मतदारसंघासह
जिल्हाभरातील उत्पादित मालाला जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. कोपरगाव रेल्वे स्टेशन सुधारण्यासाठी 29 कोटी रुपये इतका निधी प्राप्त झालाय. यातून दिव्यांग नागरिकांसाठी पादचारी मार्ग, शौचालयांची उपलब्धता, रेल्वे गाड्यांचे थांबे वाढवणे, रेल्वे प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण या आणि अशा अनेक गोष्टी पूर्णत्वास जाणार आहेत. त्याचबरोबर कोपरगाव रोटेगाव ट्रॅक बसवण्यासाठी आशुतोषदादा प्रयत्नशील असून तो मार्गही येणाऱ्या काळात पूर्णत्वास जाईल. कोपरगाव मतदारसंघातील अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर कारणांनी झालेल्या नुकसानीची तसेच कोपरगाव शहरात अतिवृष्टीमुळे आजपर्यंत 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळवून दिली आहे. अशा या कोपरगावच्या सर्वांगीण विकास साधणाऱ्या विकास दूतास वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. त्यांच्या हातून कोपरगावची सेवा अशीच घडत राहो व त्यांना आणखी उच्च पदावर काम करण्याची संधी मिळो ही श्री साईबाबा चरणी प्रार्थना.